मनसे नेते आता आपल्या बरोबर आहेत. हे दोन गोष्टी त्यांनी फार महत्त्वाच्या आता बाईट देताना बोलल्यात आणि त्याच मी त्यांना म्हणणार आहे. तुम्ही आता असं म्हणालात की जे विरोधकांना जमलं नाही ते या देशातल्या तरुणांनी करून दाखवलं. तरुणांनी मोदींना झुकवलं, सरकारला झुकवलं. 100% खरी गोष्ट आहे. मला सांगा 12 वर्षात मोदींच्या राजीनाम्याची मागणी झालेली एक घटना सांगा मला. 12 वर्षात काही भारतात काही घडलं नाही का? अनेक गोष्टी घडल्या, बरोबर आहे, पण एकही कधी मागणी झाली नाही विरोधकांकडनं की मोदींचा राजीनामा. हिंमतच नव्हती, ताकदच नव्हती, डेअरिंगच नव्हती, घाबरत होते सगळेजण. पहिल्यांदा असं झालं की देशाचे तरुण रस्त्यावर उतरले. पिझ्झा, बर्गर, बियर पीत त्यांनी मोदींचा राजीनामा मागितला. एकाचा राजीनामा द्यावाही लागला. आणि याच्या पुढे सरकारमध्ये जर तुम्ही चुकी कराल तर तुम्हाला राजीनामा तुमचा राजीनामा मागायला किंवा तुमची विचारणा करायला रस्त्यावर तरुण पोरं उभी आहेत. हे सरकारने याच्यापुढे विसरायचं नाही. त्याच्यामुळे याच्या पुढचा काळ एक चुकी एक राजीनामा अशा प्रकारचाच असेल. बरं, दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बोललात की आता विरोधकांनी सुद्धा याची धास्ती घेतली पाहिजे. सगळ्यांनीच घेतली पाहिजे. बघा, एक नवीन ऑप्शन जगासमोर आलेला आहे, देशासमोर आलेला आहे. तुम्ही 75 वर्षापूर्वीचं स्वतंत्र भारत ज्या झाला त्यानंतरच्या आत्तापर्यंतच्या आंदोलनाची पद्धत आणि ह्या 2026 नंतर आंदोलनाची पद्धत ही देशात बदललेली असेल. ही तरुण परत तुम्हाला घाबरतच नाही आहेत. हे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते पोलिसांना पण प्रश्न विचारतात, पत्रकारांना पण प्रश्न विचारतात, सत्ताधाऱ्यांना पण प्रश्न विचारतात. सो असा भारत जर समोर आला तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने देशाची डेव्हलपमेंट होईल. कडवट विरोधक आत्ताच्या घडीला जर या देशात कोण असेल तर झेंझीच आहेत. बरोबर. प्रश्न आहे की राजीनाम्याने प्रश्न खरंच सुटणार आहे का किंवा सुटलाय असं म्हणायचं का? राजीनाम्याने माज मोडला. इतर मंत्र्यांचा पण माज ह्या राजीनाम्यामुळे मोडला असेल. तो माज होता ना, आमचा राजीनामा कोणी मागत नाही, आम्ही करेसो कायदा. या माणसाच्या काळात पहिल्यांदा पेपरफुटी झाली आहे का? 5व्यांदा झाली आहे. पण 5 वेळा झाल्याच्या नंतरही जर चूक सुधरत नसेल, जर त्याच गोष्टी होत असतील तर मला असं वाटतं त्याचा राजीनामा मागितला पाहिजे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ती 21 मुलं गेली ना. विषय फक्त नीट पेपर फुटीचा नाही आहे. त्याच्यासाठी देशातले 21 हुशार मुलं देशाला गमवावी लागली. ह्या दुःखाच्या पोटी तो राजीनामा झाला आहे. महाराष्ट्र सरकार असंही म्हणत राहिलं की हे प्रत्येक पक्ष आपली पोळी भाजून घेतोय, हे फक्त राजीनाम्याची मागणी करतायत, पण एकूण आमूलाग्र बदल व्हावा याच्यावर कोणी बोलत नाही. बरं, आम्ही पोळी भाजतो. मग 2012ला ती स्मृती इनारी सिलेंडर घेऊन फिरत होती, ती काय करत होती? ती पण राजकीय पोळीच भाजत होती ना. त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर आंदोलन, देवेंद्र फडणवीस रस्त्याने पळताना तुम्हाला दिसत होते, त्यावेळेला ते काही राजकीय पोळी भाजत होते का? तुम्ही त्यावेळेची सरकार चुकत होती म्हणून तुम्ही रस्त्यावर आलात ना. आज तुम्ही चुकताय म्हणून आम्ही रस्त्यावर आहेत. तुम्ही उत्तम करत होतात तोपर्यंत आम्ही येत नव्हतो. तुम्ही चुकायला लागलात तर तुम्हाला प्रश्न विचारायला आम्ही रस्त्यावर येणार. सोनम वांगचुक यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण त्यांच्यावर टीका झाली ती होणं. एक मिनिट, प्रामाणिक माणूस आहे. आत्ता तुम्ही सगळे जमला, तो आत्ताच जेनजी जमले, आत्ताही आपण सगळे राजकीय पक्ष जमलो. 20 दिवस मृत्यूशी लढा देऊन बसून तोच होता ना. 20 दिवस तर तो तिथे बसले होते. त्यानंतर आणि त्यांना उचलल्याच्या नंतर देशात ही हलचल झाली ना. त्यांना उचललं म्हणून 20 तारखेचा मोर्चा झाला. 20 तारखेच्या मोर्चात लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज नंतर ही देशाला परिस्थिती मिळाली ना. खरं श्रेय त्यांचंच आहे. त्या माणसाने 19 दिवस उपाशी राहून तिथे तग धरून राहिलं म्हणून आजचा हा दिवस पाहायला मिळाला आपल्याला. सो मला असं वाटतं की प्रत्येकाचं श्रेय त्या बाजूला आहे. अभिजितचं श्रेय त्या बाजूला आहे की ते गेल्याच्या नंतरही कुठल्याही राजकीय पक्षाचा सपोर्ट नसताना एवढ्या मोठ्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तिथे बसून राहिले आणि राजीनामा घेईपर्यंत डटून राहिले. अभिजितचं अभिनंदन आहे. या सगळ्यांचं वेगवेगळं श्रेय आहे. ते आपण एका पक्षांकडे कसं बघायचं? कारण आता शरद पवार म्हणतात मी पंतप्रधानांना भेटलो त्यामुळे सुबुद्धी झाली. त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणतात की आम्ही पहिल्या दिवसापासून परत सांगतो, उद्धव साहेब आणि राजसाहेब दोघंही कालपासून जेव्हापासून राजीनामा झाला तेव्हापासून त्यांचं एकच वाक्य आहे, हे श्रेय त्या तरुणांचं आहे, त्या मुलांचं आहे. ते ठरवतील, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. सो आम्ही पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांचं श्रेय घ्यायला इथे आलेलो नाही आहे. आम्ही त्यांनी जे करून दाखवलं आहे ते देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांनी करायला हवं होतं, ते झालं नाही म्हणून त्यांचं अभिनंदन करायला आलो आहे. आजचा विजय उत्सव काय सांगतो? आजचा विजय उत्सव हा सांगतो की देश तरुणांच्या हातात चाललेला आहे. सत्ताधाऱ्यांना जे हुकुमशाहीकडे देशाला नेत होतं त्यांना एक चपराक दिलेली आहे आणि तुम्हाला याच्यापुढे स्वतंत्र भारतामध्ये राहण्याचा एक जो फील येतो तो तुम्हाला. शेवटचा प्रश्न, मोदींचा करिश्मा संपला? 2014ला मला आठवतंय की मी शाळेच्या व्हॅनमधनं जाताना लहान मुलांना बोलताना ऐकायचो, अब की बार मोदी सरकार.
2026ची ह्या रस्त्याचीच घटना आहे. इथला बालमोहन शाळेची मला वाटतं विद्यार्थी आहेत, जाताना मोदी साला चोर याच्या घोषणा देत होत्या. सो मला असं वाटतं की हा उतरता करिश्माचाच भाग आहे की 2014ला मुलं बोलत होती अबकी बार मोदी सरकार, आणि 2026ला 30 मुलं म्हणजे त्याच वयातली मुलं आज म्हणतात की मोदी साला चोर आहे. सो मला असं वाटतं करिश्मा संपलेला आहे आणि आत्ता जी सुरुवात होईल ना ती परतीच्या पावताची होईल. धन्यवाद. आपण बघतोय की पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. मनसे नेते आत्ता आपल्याशी बोलत होते आणि काही स्पष्ट मतक भूमिका त्यांनी मांडलेल्या आहेत. हे यश जे आहे हे झेंझींचं आहे, हे यश तरुणांचं आहे. याच्यामध्ये विरोधी पक्ष हे फक्त पाठिंबा देत आहेत, या यशासाठी पाठिंबा देत आहेत, तरुणांना पाठिंबा देत आहेत. हाच त्यातला संदेश आहे. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.